वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रेममूर्ती मीराबाईंसाठी भगवंताने काय केलं, काय घडवलं, तुकोबाराय त्याचा निर्देश करतायत. मीराबाई ह्या कुठे जन्माला आल्या, त्यांनी आपली भक्ती कशी केली आणि त्यांच्या भक्तीला भगवंताने काय प्रतिसाद दिला, घरून त्याच्याकरता कसा प्रखर विरोध झाला, तरी मीराबाईंनी आपली अनन्यता, निष्ठा, चिकाटी कशी टिकवली याचा बारकाईने आपल्याला होईल तितका भगवंताच्या संतांच्या कृपेने, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला विचार करायचा आहे. तर राजस्थानमध्ये मीराबाई ह्या जन्माला आल्या. जोधपूर परिसरामध्ये मेडता नगर, या मेडता नगरमध्ये कुडकी नावाचं गाव, या कुडकी नावाच्या गावामध्ये मीराबाईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव कुसुम कुंवरजी आणि वडिलांचं नाव रत्नसिंहजी होतं. विठ्ठल विठ्ठल हो. 1555ला त्यांचा जन्म झाला. तर ह्या मीराबाई प्रेममूर्ती भगवान श्रीकृष्णाची, गिरधर लाल गोपालाची अनन्य भक्ता होत्या. तसा पहिला विचार तर मीराबाई ह्या मूळच्या पूर्वजन्मातल्या गोपीच मीराबाईच्या रूपाने जन्माला आलेले आहे. कोणती गोपी त्याचाही विचार सांगण्यात आलेला आहे. गोपी अनेक होत्या गोकुळामध्ये. त्या कोण कशा होत्या त्याचा आपल्याला आता सध्या विचार करायचा नाही. काही गोपींना भगवंताचं सरळ दर्शन होत असायचं, पण काही ज्या परतंत्रा गोपी होत्या त्यांना मात्र सुलभतेने भगवंताचं दर्शन होत नसे. तर स्त्रियांमध्ये 3 भाग, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सासू ही स्वतंत्र, लेख ही स्वतंत्र परतंत्र आणि सून ही सर्वस्वी परतंत्र. म्हणून अशी सून स्वरूपात असणाऱ्या काही ज्या गोपी, त्या गोपींचे सासू सासरे त्यांना इतकं मुक्ततेने वावरू देत नसत. त्यांचं बंधन असायचं. म्हणून त्या सुनांना अतिशय सासुरवासही सहन करायचा आणि मनातली अपेक्षा भगवंताचं दर्शनही घडायचं नाही. अंतःकरणात ती तीव्र तळमळ असायची. तर सासू सासऱ्यांचा प्रखर विरोध, भगवंताच्या दर्शनाची तर अपेक्षा, काय करावं ही अंतःकरणामध्ये लालसा. तर त्या सर्वांच्या भाग्याचा योग भगवंताने एकदा आणला. भगवंताने इंद्र याग बंद पाडला. इंद्राची पूजा कोणी करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. गिरिराज गोवर्धन यांची पूजा करायची. का तो आपल्याला देतो आहे, तो गायींना चारा देतो, तो पाऊस आपल्याला तिथे त्या पद्धतीने तृणाधिक निर्माण होऊन गोवर्धन आपल्या गायींचं संरक्षण करतो आणि गायीच्या संरक्षणातून आपलं संरक्षण होतं आहे. म्हणून इंद्र याग बंद केला, इंद्र पूजा बंद केली आणि गोवर्धनाच्या पूजेचा निर्णय घेतला. सर्व गोकुळवासियांनी, स्त्रिया पुरुष बाल वृद्ध सर्वांनी
गोवर्धनाच्या पूजेकरता हजर राहावं आणि गोवर्धनाचं गिरिराजाचं दर्शन घ्यावं, त्यांच्यापासून वर प्राप्त करून घ्यावा. असे गिरिराज गोवर्धन जे आहेत, म्हणून ती गोवर्धन पूजा केलेली आहे. लाला कृष्णा, अरे तुझा भगवान दर्शन देईल का? का नाही दर्शन देणार? आपल्या सर्वांना नक्की दर्शन देईल. आपल्या पूजेने तो संतुष्ट होईल, नक्की दर्शन देणार आपल्याला. तुम्ही आजपर्यंत इंद्रपूजन केलं, कधी इंद्र भेटला का तुम्हाला? रामराम केला का? काय चौकशी केली का? काय क्षेमकुशल पाहिलं का? पण बघा आमचा गिरिराज कसा दर्शन देईल. म्हणून मनोभावाने सर्वजण, लहान थोरांशी अख्खं गोकुळ उलटलेलं होतं. त्या स्त्रियांना सुनांना खूप समाधान वाटू लागलं. आज आपल्या भाग्याचा योग आहे. ती गिरिराजाची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर म्हणू लागले, पूजा तर आपण केली, लाला कृष्णा कन्हैया, रे तुझा देव कधी दर्शन देणार? म्हणजे देईल, आत्ताच देईल. बघा तितक्यात भगवंत म्हणतायत, गिरिराजजी आपण या आणि सर्वांना दर्शन द्या. गिरिराज प्रगट झाले, सर्वांना दर्शन दिलं. खूप आनंद झाला. त्या ज्या सुना होत्या, ज्या परतंत्र, त्यांना तर अतिशय आनंद झाला की आम्हाला भगवंताचं दर्शन घडलं, गिरिराजाचं दर्शन घडलं. तर गिरिराज गोवर्धनाची ही पूजा आपली सांग झाली. त्याने आपल्याला दर्शन दिलं आणि भगवंताने सांगितलं की प्रत्येकाने लाईनीने या, दर्शन घ्या आणि आपला अपेक्षित वर मागा. त्यामुळे प्रत्येक गोपी गोप येत आहेत, आपापलं दर्शन घेत आहेत, वर मागतायत. पण एक जी सून, जिला भगवंताचं दर्शन कधीच मिळालं नव्हतं, पण अपेक्षा म्हणून होती, या भगवंताच्या लीलेतून तिला खूप आनंद झाला. तिने दर्शन घेतलं आणि भगवंताकडे तिने आपले वर मागितला की भगवान, या जन्मामध्ये मला काहीच तुझा आनंद घेता आला नाही, तुझ्या दर्शनाचा आनंद लुटता आला नाही, तर मला पुढचा जन्म असा दे की ज्यामध्ये गिरिराज तुमचं दर्शन मला सतत घडत राहावं, सातत्याने तुमच्या दर्शनाचा लाभ मिळत राहावा आणि मग मी तो इतक्या निष्ठेने मिळवावा की या जन्मात मला सासू सासऱ्यांचा त्रास झाला, त्यांचा प्रतिबंध झाला, पण पुढच्या जन्मामध्ये किती सासू सासऱ्यांनी प्रतिबंध केला तरी माझं धैर्य राहावं आणि त्यांचा त्याग स्वीकारून, त्यांचा रोष स्वीकारूनही मला तुमचं दर्शन सतत घडत राहावं, एवढाच वर तुम्ही मला द्या, अशी त्या गोपींनी वर मागितलेलं आहे. आणि त्या शिवराची मागणी केल्यानंतर तिला जो जन्म प्राप्त झाला तोच जन्म म्हणजे मीराबाईंचा. विठ्ठला विठ्ठला तर मीराबाई वाढतायत, रंगतायत, पुढे चाललेलं आहे. 5-6 वर्षाचं वय झालेलं आहे मीराबाईंचं. त्यावेळेला एक संत महात्मे आले. रत्नसिंह कुसुम कुंवरजी या निष्ठावान होत्या, भक्त होत्या. सत्संगाची त्यांना आवड होती, म्हणून त्यांच्याकडे साधू मंडळी येत असत. तर एक साधू आले. त्या साधूंजवळ भगवान कृष्णाची सुंदर अशी मूर्ती, गोवर्धनधारी मूर्ती, आणि त्या मूर्तीची पूजा मनोभावे ते करतायत. पूजा केल्यानंतर पुष्पहार, सर्व उपचार, षोडशोपचार करतायत. आणि जशी पूजा त्या साधूंनी मांडली
तशी मीराबाई तिथे स्थिरावली. पहिल्यापासून ती सर्व साधूंची ती पूजा पाहतायत आणि इतकी एकाग्र झालेली आहे. भगवंताशी तिचं मन संलग्न झालेलं आहे. साधू पूजा करता करता साधूंचं लक्ष मीराकडे जायचं तर मीरा एकाग्र दिसून यायची, लीन झालेली दिसून यायची. भगवंताशी किती ती एकरूप झालेली असं त्यांना वाटायचं. ते 2-3 दिवस थांबलेले आहेत. मीराबाई रोज पाहते आहे, मधून मधून येते आहे आणि म्हणते, साधू महाराज मला आपल्या गिरिराजांचं दर्शन द्या ना, भगवंताचं दर्शन द्या ना. भगवंताला काय आणायचं, नैवेद्य काय, आधी करून सारखं बोलणं, मधून मधून येणं. अतिशय भगवंताशी एकरूप झालेली ती मीराबाई साधू महात्मे जायला निघाले. निघाल्यानंतर मीराबाईला वाटू लागलं आता भगवंताचं दर्शन आपल्याला घडणार नाही. हे चालले, आपण कोणाची पूजा पाहणार, कोणाचं दर्शन आपल्याला घडणार. त्यावेळेला मीराबाईच्या मनात आलं आणि आईजवळ गेल्या मीराबाई आणि म्हणू लागल्या, आई त्या संत महात्म्या साधू महात्म्यांना म्हण ना ग की तो भगवान मला दे म्हणून पूजेला. तुम्ही पहा, हा भगवान मला पूजेला द्या, हा गिरिराज मला पूजेला द्या, हा गोवर्धनधारी गिरिलाल मला पूजेला द्या, असा आहे तू म्हण ना ग त्यांना. आता कसं म्हणावं, कोणाचं देव पूजेचं दैवत कोण कसं देणार हो. पण मीराबाईचा अतिशय हट्ट आग्रह झाल्यामुळे आईने म्हणण्याचा निर्णय घेतला. फार तर नाही म्हणतील यापेक्षा काय, आणि झाले वाटलंच त्यांना तर मीराबाईची अपेक्षा पूर्ण होईल म्हणून आईने म्हटल्यावर साधू महात्म्यांना वाटलं की एवढी बालिका आपण 3 दिवस पाहिलं, ही किती एकरूप होती, संलग्न होती, अनन्य होती. जर ही या भगवंताशी अनन्य झालेली, एकरूप झालेली जर आहे, तर आपण ही जी अपेक्षा करते मला हा द्या, तर आपण तिला जर हात दिला तर तिची आणखी भक्ती वाढेल, आणखी ती सातत्याने यात रममाण होईल. आणि एक अशी सुकन्या जर भक्तिनिष्ठ झाली तर आपल्या पूजेचं, ते आपल्याला तिला दिलेल्या भगवंताचं एक आपल्याला नक्की त्याचं आत्मिक समाधान मिळू शकेल, लाभ होईल, फलनिष्पत्ती होईल. म्हणून त्यांनी तो भगवान दिला, भगवंताची ती मूर्ती दिली. खूप आनंद झाला मीराबाईला, खूप आनंद झाला. आपल्याला भगवंताची मूर्ती प्राप्त झाली. माझे रोज पूजा करणार ना, हो. देवाला खाऊ घालणार ना, हो. सर्व पूजा तुम्ही जशी करत होता ना तशी मी करत राहणार. तुमच्या पूजेत मी काही कमतरता पडू देणार नाही. भगवंताला मी रुष्ट होऊ देणार नाही. भगवंताचं समाधानच मी तुमच्याप्रमाणे करत राहील. या प्रकारे म्हटले. साधूला आनंद झाला, निघून गेले. मीराबाई रोज पूजा करते आहे, याप्रमाणे रममाण झालेली आहे. सतत साधूने सांगितलं होतं भगवंताचं नाम चिंतन करायचं, नामचिंतन करायचं, रूप निहाळायचं, नाम घ्यायचं. सगुणोपासनेमध्ये नाम आणि रूपामध्ये चित्त जडणं हे सगुणोपासनेतलं महत्त्वाचं स्वरूप आहे. म्हणून जागोजागी देखील आपल्या संत वाङ्मयामध्ये नामरूपात ज्याचं चित्त जडलेलं आहे तुकोबराय म्हणतात, मी त्याचा अंकित दास होईल. नामरूपी जडले चित्त, 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 नामरूपी जडले चित्त,
जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित अनिक नये माझे मना अनिक नये माझे मना त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित अनिक नये माझे मना अनिक नये माझे मना नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुकोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय देखील सर्व जनतेला हेच हात वरून सांगतात, बाबांनो करा विठ्ठल स्मरण नामे रूपी अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितसे. नामात आणि रूपात अनुसंधान ठेवा. साधूने सांगितलं ती रूप निहाळते आहे, पूजा करते आहे, नामचिंतन करते आहे. भगवंताच्या रंगात ते रंगून गेलेले आहे. खूप या प्रकारे ती एकाकार झालेली आहे. मीराबाईचं ज्या वेळेला वय होत आलं त्यावेळेला मीराबाईचं लग्न करावं असं वाटू लागलं आई बापांना. एके दिवशी राजवाड्यामध्ये उभे असताना मीराबाई जवळ आहे. कुसुम कुंवरजी म्हणतायत, हे बघ मीरा, अगं बघ ती कसली मिरवणूक चाललेली आहे. म्हणे कसली आहे गाय? म्हणे ही वरात निघालेली वरात, हे लग्न झालेलं आहे, ही दुल्हन दुल्हा हे आहेत, हे पती पत्नी आहे, नवरा बायको आहेत, यांचं मिलन झालेलं आहे, विवाह झालेला आहे, हे चाललेले आहेत. ती मागे वधू, पुढे तो वर आहे, म्हणजे तो पती, हो तिचा तो पती आहे. आई माझा दुल्हन कोण राहील ग? माझा कोण? आता असं मीराने म्हटल्यानंतर अजून तर काही नाही, विवाहाचं नुसतं मनात विचार आला आहे, आता हिला कोण सांगावा? तर आईच्या मुखातून निघून गेलं, अगं तुझा मती, तुझा पती, तुझा दुल्हन हा काय? हा गिरिराज गोवर्धन आहे, हाच तुझा पती आहे. असं म्हटल्यानंतर हाच पती माझा, हाच पती माझा. खूप मीराबाईला आनंद झाला. बस मीराबाई म्हणते, असा वर वरावा की ज्याला जन्म नाही की मरण नाही, आणि आपलं चुडा आपला अमर होऊन जाईल. ऐसा वर वरिये ज्याको जन्म न मर जाय. असा वर वरावा की ज्याला जन्म नाही की मरण नाही, वर वरे श्री कृष्ण को चूडो अमर हो जाय. भगवान श्रीकृष्णाला आता वरलेलं माझा चुडा अमर होऊन जाईल. तर या प्रकारे मीराबाई म्हणते, आई खूप चांगला मला तू हा मार्ग दाखवलेला आहे. अगं बाळ, हा अंतरंगातून आपल्या साधनेत, आपल्या जीवनात, विचारात घ्यायचा हा भाग मी सांगितला. पण लौकिकदृष्ट्या आपल्याला लग्न तू करायला पाहिजे. तर आईवडिलांना एक समाधान असतं, आणि मुलीचं लग्न करून दिलं याच्या कर्तव्याचाही त्यांना दुवा मिळत असतो. म्हणून आईवडिलांचं ते कर्तव्य आहे विवाह करून देणं. तर म्हणे, आई हे केलेलं आहे ना, झालं आहे की माझं आता, हा तू सांगितला ना. हा म्हणे, अगं मानसिक आपण आपल्या मनामध्ये त्याचं जीवन त्याच्याशी संलग्न राहायचं आहे, पण लौकिकदृष्ट्या करायला पाहिजे. पुष्कळ मीरा म्हणते, नको मला दुसरा वर नको, काय नको, हा वर मी आता वरलेला आहे, दुसरं काय नको. परंतु आई म्हणते, नाही करायला पाहिजे.
लौकिक व्यवहार आहे. तेव्हा आई आपलं म्हणते म्हटल्यावर तिने थांबून घेतलं आणि तिचा विवाह झाला. तो चित्तोडगडचा राजा सांगा म्हणून, त्याचा मुलगा युवराज हा भोजराज. या भोजराजाशी मीराबाईचं लग्न झालं. विठ्ठल विठ्ठल 1572 हे लग्न झालं. आणि या प्रकारे लग्नानंतर आता बोळवण करायची आहे. तर आई, मला काही देऊ नको तू, ऐश्वर्य कुठलंच काही देऊ नको. आता मला तिकडे युवराजाशीच तू लग्न करून दिलेलं आहे, तिकडे तर राहणारच आहे. इकडून तुला मला जर द्यायचंच असेल तर तो गोपाल दे, तो गिरिराज मला दे. या प्रकारे म्हणते. बस तो मिळाला मला, सर्व ऐश्वर्य आलं, सर्व आलं मला. या प्रकारे मीराबाई म्हटल्यानंतर आईने सांगितलं तुला देणार म्हणून. सुंदर या प्रकारे त्या मूर्तीला सजवलेलं आहे, सर्व केलेलं आहे. आणि पालखीमधून वरांना वधूला नेलं जात असे. तर त्या प्रकारे एक पालखी वराला वधूला आणि मीराबाईने आपल्याबरोबर पालखीमध्ये गोपाल कृष्णाला असं पुढे घेतलेलं आहे. आणि ती चित्तोडला आली. त्यावेळेला सासू सासरे, आता जो विधी असतो आल्यानंतर सर्व मंदिरात बसवलं जातं ते वधूवर. मग तिथे वरात तिची निघते आणि त्यातून देवीची पूजा केली जाते. तो धेडवा नाचवला जातो. काय जे जे काही कुलाचार ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे देवीच्या दर्शनाला या वरवधूला नेलेलं आहे. त्यावेळेला सासू म्हणू लागली देवीचं दर्शन घ्या. मीराबाई म्हणू लागली मी कोणाचं दर्शन नाही घेणार. माझं जे दैवत आहे गोवर्धन गिरिधरच, तोच माझं दैवत आहे. मी त्याचं दर्शन घेणार, दुसऱ्या कोणाचंही मी दर्शन घेणार नाही. त्यावेळेला सासू म्हणते मी सांगते ना, मी तुझी सासू आहे, सांगते आपल्या कुलाचाराप्रमाणे. आता हे करायला पाहिजे ते सर्व. मीराबाई म्हणते ते नाही मी करणार. मी माझी देवाशी अनन्य आहे, कृष्णाशी अनन्य आहे आणि त्याप्रमाणे करणार. सासू अनेकदा म्हणूनही ऐकत नाही म्हटल्यावर आता ती सासूच आहे. जी दुसऱ्याच्या डोळ्यातून आसू काढते तिला म्हणतात सासू. तिला चीड आली, राग आला आणि या सर्व समाजामध्ये माझा अपमान, माझा अवमान, मी सांगते तरी ऐकत नाही, मानत नाही. आता हे पुढे काय दिवा लावणार, काय आपलं ऐकणार आहे, काय मानणार आहे. ती मनस्वी खिन्न झाली. तिच्या जीवनात प्रसन्नता मीराबाईविषयी राहिली नाही. तिने आपल्या पतीलाही सांगितलं की आत्ताच काय ऐकत नाही, पुढे काय करणार आहे, कसा आपला संसार होणार, कसं हे चालणार, कसं राज्याचं स्वरूप येणार. ती पतीचं मन भरवून देते. आणखी पुढे काय करायचं. सर्व कार्यविधी झाल्यानंतर आता निवासाची सोय. कुठे निवासाचं काय, तर ही आपलं काही मानत नाही, ऐकत नाही, तिचं तेच ते करत राहते. तर हिला राहायला आपल्या समोर नको, समोर दिसली का पुन्हा बिघडणार. त्यापेक्षा जुना वाडा होता, तो जुना वाडा, तिथे त्यात राजकारभार करत असताना खूप हानीच हानी होत आलेली. म्हणजे तिथे प्रगती नाही, प्राप्ती नाही. म्हणून ते घर आपल्याला अनुकूल नाही, बरोबर नाही.
म्हणून तो वाडा सोडून दिला होता आणि नवीन वाडा राजवाडा तयार करून त्याच्यात राहत होते. तर म्हणे तो जो पाडका वाडा आहे तो जुना, तिथं भूत आहेत. भूताने आपल्याला काही सुधरू दिलं नाही, तर या भूतांमध्ये हेच राहायला द्यावं तिला, भूताचं घर. म्हणून भूत घरात राहायला तिला दिलेलं आहे. त्याने आपला गोपाल कृष्ण कन्हैया गिरिराज मांडलेला आहे, पूजा आजा करते आहे. तर तिथे आपण आपलं मांडतो आहे, तर हे स्थान पवित्र असावं म्हणून त्याने पाणी आणलेलं आहे, भगवंताचं तीर्थ आणलेलं आहे आणि प्रोक्षण केलं सर्वाकडे. त्या वाड्यामध्ये सर्वत्र प्रोक्षण केल्यानंतर शुद्धी होते. म्हणून प्रोक्षणातून शुद्धी झाली, तर त्यामध्ये जी भूतं होती ते भूतं जिवंत झालं निघून गेलेली आहे. त्याने वाडा सोडलेला आहे, त्यांना पावित्र्य प्राप्त झालं. मीराबाईच्या हातातून शिंपडलेलं चरणामृत, ते पाणी जल, शुद्ध जलातून त्यांच्या ठिकाणी अशुद्धी राहील कशी? तर ते पुण्यवान झाले, ते निघून गेले, त्याची त्या योनीतून मुक्तता झालेली आहे. त्या घरात मीराबाई राहते आहे, भजन चालू आहे, असं लक्ष देत नाही. एक उदा नावाची ननंद होती. उदा ननंद म्हणजे तिला लवंगी मिरचीच म्हणतात. ती सारखी टोचत असते, बोलत असते. या आईने जे आपल्या वडिलांना सांगितलं आणि त्यांची चीड पाहून ती उदा देखील थोडीशी नाराज, ऐकत नाही, काही नाही, म्हणून तीही त्या प्रकारे तिची अवहेलना करायची, वेगवेगळ्या प्रकारे बोलायची. पण मीराबाई कुठलं लक्ष देत नाही, आपली भक्ती साधना चालू आहे बस. अनेक कोणी संत आले की मीराबाईला खूप आनंद व्हायचा. माहेरी संत येत होते आईवडिलांकडं, तसंच इकडे संत आले, आनंद वाटायचा. पण यांना संत पाहिले की चिडी यायची. मीराबाई आपल्याकडं प्रेम करत नाही, कुटुंबाशी प्रेम करत नाही, समरस होत नाही, आणि कोण येतात आणि त्यांच्याशी समरस होते. या प्रकारे त्यांच्या मनात हे वेगळं भूत शिरणं आणि मीराबाईविषयी ते वेगवेगळे वल्गना करतायत. सासू सासरे विचार करतायत, हे कुठपर्यंत डोक्यात ठेवायचं? पाहिलं की कसं तरी होतंय, आपलं समाधान बिघडून जात आहे. यापेक्षा हिला संपून टाकलेलं बरं, याला संपून टाका, काहीतरी करा, या प्रकारे विचार चालतो आहे. मीराबाई त्या कशाकडे लक्ष देत नाही, भगवंताशी अनन्य आहे, भगवंताची पूजा ज्या करते आहे, नामस्मरण करते आहे, बस त्याच्यातच तिचा दिवस व्यतीत होतो आहे. तिने काय करावं? पायात घुंगरू बांधावं आणि विनागळ्यात घ्यावा आणि भगवंताचं भजन करत राहावं, नाचायचं आणि भगवंताचं भजन करायचं. घुंगरू बांध नाचे रे, बघा घुंगरू बांध मीरा नाचे, बघा घुंगरू बांध मीरा नाचे रे, बघा घुंगरू बांध मीरा नाचे रे, बघा घुंगरू बांध मीरा नाचे रे, बघा घुंगरू बांध मीरा नाचे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की. हो गई हो गई पैदास रे,
घुंगरू बांधविला पग घुंगरू बांध मेरा नाची रे. घुंगरू बांधून भगवंताचं भजन करत करत ती नाचते आहे. नाचून वेगळं काही म्हणत नव्हती ती, तर ती नाचून भगवंताचंच भजन करत होती. हरी गुण गावत हरी गुण गावत हरी गुण गावत हरी गुण गावत नाचू. हरि गुण गावत 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 नाचोगे. हरि गुण गावत 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 नाचोगे नाचोगे नाच. हरि गुण गावत नाचोगे. हरि गुण गावत नाच. हरि गुण गावत नाचूंगे. हरीचं गुण गात गात ती नाचते आहे, भगवंताचं चिंतन करते. माझा गोविंद, माझा गिरधर, माझा गोपाल, हे राधे गोपाल गोविंद करत करत ती भगवंताच्या चिंतनात ही नाचते आहे, भजन करते आहे. अशा प्रकारे भजनानंद लुटत असताना साधू यायचे, साधू कथा काय सांगायचे, समाधान वाटायचं चालायचं. पण यांना हे आवडायचं नाही. एके दिवशी राजाने त्या राणीने म्हणजे सासू सासऱ्याने निर्णय घेतला, हे डोक्यात ठेवायचं नाही, हे संपून टाकावं म्हणजे आपलं चालेल व्यवस्थित. रोज एक ब्राह्मण चरणामृत आणून देत होता, तर चरणामृत आणून दिलेले घ्यायचे. तर महाजन एक राजाचा मित्र त्याला मधी करून एका ब्राह्मणाला चरणामृत आणायला सांगितलेलं आहे. ते चरणामृत आणून दिल्यानंतर त्यांच्याद्वारा एक करण्यात आलं, काय याच्यात विष घालायचं. तो चरणामृताचा कटोरा आणलेला आहे, तो प्याला असा, आणि त्या चरणामृतामध्ये विष टाकलं, प्रखर जहाल विष टाकलं आणि सांगायचं दिलं, घेणार नाही तसं, चरणामृत म्हटल्यावरती घेईल. म्हणून चरणामृत हे आणलेलं आहे, हे घे. तर त्याप्रमाणे ते चरणामृत म्हटल्यानंतर चरणामृताचा अनादर करायचा नाही. चरणामृत आहे, त्याच्याशी निष्ठेने एकरूप होऊन राहिलं पाहिजे, भावनानिष्ठ होऊन राहिलं पाहिजे आणि ते ग्रहण करावं. प्रसादाविषयी, चरणामृताविषयी, तीर्थाविषयी शंका घेऊ नये आणि प्राप्त झालं की लगेच ते सेवन करत जावं. विलंबक कार्यनाशकः फलं मूलं तथा तीर्थं प्रसादो राघवस्य च शीघ्रमेवानुसेवेत विलंबक कार्यनाशकः. म्हणून ते कारस्थान करून ते विष त्याच्यात घालून दिलेलं आहे आणि तो विषाचा प्याला पाठवलेला आहे. त्यावेळेला तिने चरणामृत भगवंताचं घेतलेलं आहे आणि आनंदाने त्याचं सेवन केलेलं आहे. मीराबाई म्हणते, मला या प्रकारे तो चरणामृत दाखवून विषाचा प्याला पाठवला हरकत नाही.
भगवंताची इच्छा असेल तसं होईल. भगवान आहे माझा रक्षण करता, म्हणून ते विष देखील भगवंताने हसत हसत ग्रहण केलेलं आहे. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मेरा सिरे पग घुंघरू, पग घुंघरू बांध नाची रे पग मेरा सिरे पग घुंघरू, पग घुंघरू बांध कर नाची रे पग घुंघरू. विष का प्याला राजा जिने भेजा, पिवत पिवत मेरा हासी रे. विषाचा प्याला त्याने पाठवलेला. मीराबाई ते पीत आहे, हसत हसत पीत आहे. भगवंता तुझं चरणामृत म्हणून मी ग्रहण करते आहे. काय करायचं हे तू तुझं ठरव. इतर कोणी माझी दखल घेणार नाही. कोणीच माझ्या बाबतीत विचार करणार नाही. सर्वजण विरोधामध्ये उतरलेले आहेत. त्या विरोधातून माझ्याकडे कोणी लक्ष देणार नाही. म्हणून हे गिरीधारी, तुझ्याशिवाय माझी खबर घेणारं कोण आहे? तुम बिन मोरी कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले. गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. तुम बिन मोरी कोण खबरले, तुम बिन मोरी कोण खबरले. गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरीधारी. याप्रमाणे ती भगवंताचा टाहो करते आहे. अट्टासाने भगवंताला ते आळवते आहे. भगवंताला काय राहावेल का? मीराबाईला दिलेलं विष भगवंताने मीराबाईच्या तोंडाला ती विष पिण्याची प्रक्रिया घडते आहे. पण मीराबाईचं रक्षण करणारा तो गिरधारी, तो गोपाल, त्या भगवंताने ते विष ग्रहण केलं. म्हणून तुकोबाराय तेच आजच्या अभंगाच्या चरणातून आपल्याला सांगतायत की मीराबाईसाठी भगवंताने काय केलं. तो विष प्याला दामाजीचा झाला पाडीवार, दामाजीचा झाला पाडीवार.
मागिता झाला विष दिलेला आहे मीराबाईला, तो विषाचा प्याला मीराबाई प्राशन करते आहे. परंतु भगवंता, काय तुला काय करायचं असेल ते कर, तूच माझा त्राता, तूच माझा रक्षण करता. तुझ्या भक्तीमध्ये मी रममान झालेले आहे. ते विष भगवंताने ग्रहण केलं. मीराबाईला विषाची बाधा पोहोचू दिली नाही. विष पिण्याची प्रक्रिया मीराबाईच्या तोंडाला घडली. ते विष मीराबाईच्या उदरामध्ये गेलं, पण त्या विषाचा परिणाम मीराबाईवर भगवंताने होऊ दिला नाही. ते विष स्वतः भगवंताने प्राशन केलं. त्याचा परिणाम मीराबाईवर नाही झाला, पण भगवंतावर झाला. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची. नाही झाली बाधा तिची वेळी, नाही बाधा झाली नाही झाली तयाची वेळी, नाही झाली तयाची वेळी. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, काळी देवाची. मूर्ती झाली काळी देवाची. नाही बाधा झाली तियेची ते वेळी, तियेसी बाधा ते वेळी झाली नाही. मीराबाईला ती बाधा झाली नाही. ती बाधा झाली देवाला. मूर्ती झाली काळी देवाजीची. देवाजीची मूर्ती काळी पडलेली आहे. भगवंताने ते विष ग्रहण केलं. भगवान भक्तावर कुठलंही संकट येऊ देत नाही. भक्तावरचं संकट भगवान दूर करतो. म्हणून मीराबाईवरचं संकट दूर केलं. काही परिणाम नाही. मीराबाई आनंदात नाचते, तिचं भजन चालू आहे, पूजा चालू झाली आहेच आहे. हे विचार करतायत प्रयोग आपला फेल गेला, हे काय मिळलं नाही, काय परिणाम झाला नाही, काय करावं. त्याने दुसरा प्रयोग केला. जहाल विषारी नाग असे एका पेटात भरून आणले आणि ही देवाची मूर्ती तुला भेट दिलेली आहे, ही घे म्हणून. तेव्हा ती पेटारी घेतली मीराबाईने. माझे देव मला देव देत आहेत याप्रमाणे आनंद वाटू लागला. तिने खोलले ते विषारी, परंतु त्याचाही काही परिणाम मीराबाईवर झाला नाही. त्याचे अलंकार झाले. विठ्ठल माझा देवच या रूपाने आलेला. तोही प्रयोग फेल गेला. काय करायचं आहे हे तिच्या चिंतनात आहेत. तितक्यात प्रकार असा, इंग्लंडच्या राजाचा अकबराला असं पत्र आलं की तुमच्या देशात असं सुंदर काय आहे आणि सुंदर मेवा कोणता आहे. तर असं पत्र आल्यानंतर अकबराने कळवलं की आमच्याकडे एक अहिराचा मुलगा तो सर्वात सुंदर आहे आणि बोर हे सर्वात सुंदर मेवा आहे असं कळवलं. अहिराचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, गोपाल कृष्ण. तो सुंदर आहे. त्यामध्ये अनेक जण रममान आहे. म्हणे असा जो सुंदर आहे त्याचंही प्रेम कोणावर असणार, असं कोण सुंदर आहे का. म्हणे त्याचंही प्रेम जिच्यावर आहे अशी मीराबाई एक सुंदर आहे. मीराबाई सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. त्यावेळेला अकबरालाही
वाटू लागलं की त्या मीराबाईचं दर्शन आपण घ्यावं, मीराबाईच्या दर्शनाला जावं. तानसेन नावाचा एक गायक, भगवंताचं गुणगान करणारा, तो भगवंताची पद्य गाणारा, अगदी एकाग्र होऊन राहणारा तो तानसेन गायक, त्या देवाला नको येत, पण नाही, आग्रह केला, ठेवलेला आहे. आणि निघून गेला बादशाह तानसेन. नंतर हिदी ननंद उदा ती मधून यायची, ते काय म्हणतात तुमच्या भाषेत, काय वाचवर असायची ती, विठ्ठल विठ्ठल मधून गुप्त हेर प्रमाणे शोध घेणं, काय चालतंय, कसं चालतंय, त्याच्याकडे कोण येतंय, सर्व शोध घेत असायची. तेव्हा ती आली तर तिला तो रत्नाचा हार दिसला तिथे भगवंताचा. पण हा रत्नाचा हार किती किमतीचा तो हार. म्हणे तुझ्याकडं हा कसा काय आला? म्हणे 2 साधू आले होते, कोणी ते आले आणि ते ठेवून गेलेले आहेत. या उदाने तो पळवला आणि राजाकडे दिला. राजाने पाहिला तो बारकाईने हार, तर त्या हारावर, रत्नावर, प्रत्येकावर अकबराचं नाव कोरलेलं होतं. अकबराचं नाव कोरलेलं पाहिल्यानंतर त्यावेळेला त्या राजपूत लोकांचा आणि मुस्लिमांचा प्रखर विरोध होता. तो विरोध असल्यामुळे हे आपल्या विरोधकाशी आणखी संलग्न झाली. हे अकबराचं येते कसं काय, म्हणून अधिक त्याच्या तळपाच्या मस्तकाला गेलेली आहे. याला संपवायचं कसं, आपले 2-3 प्रयोग फेल गेलेले आहेत. आता काय करायचं, 3रा प्रयोग त्याने करायचा ठरवलं. एक मार्ग आहे याला, ही त्या भगवंताला आपलं प्राण समजते, जीवनधन समजते आहे आणि त्याच्या पूजा अर्चेमध्ये आहे. तर एक करू आपण, हे यालाच उचलू आणि सरोवरात टाकून देऊ. सरोवरात टाकून दिलं की ही उडी टाकेल का, ही संपून जाईल. म्हणून त्याने देवाची मूर्ती ती उचललेली आहे आणि जाऊन लगेच त्या सरोवरात टाकले. मीराबाई मागे मागे जाते, नका नेऊ, नका नेऊ. काय नेता, माझा लाला, माझा कृष्ण, माझा भगवान गिरिराज, गिरिधर गोपाल माझा, कुठे चालवला, का तुम्ही मला माझ्यापासून त्याचा वियोग करता. धावत धावत जाते तर जाऊन त्याने ते टाकून दिले सरोवरात. लगेच मीराबाई म्हणते, माझा देव गेला तर मी कशाला राहायचं. मीराबाईने तिथे उडी घातलेली आहे. परत वर आले नाही, परत काही नाही, गेली गेली गेली. पण काय देवाची लीला, काय मीराबाईची तळमळ. मीराबाई अंतकरणासारखं म्हणत होती, माझा कन्हैया, माझा कृष्ण, माझा गिरधर. गोकुळात, वृंदावनात यांनी कशी लीला केली, वृंदावनात त्या गोपींनी किती आनंद घेतला, याचं चिंतन सतत मीराबाई करायची. ते माझं वृंदावनचं जाणं राहिलं, वृंदावनचं माझं दर्शन राहिलं. भगवंता, आता तुझा माझा इथेच वियोग घडवला आणि इथेच या प्रकारे तुला टाकलेलं आहे, तर मी इथेच विसर्जित करते. माझी इच्छाही राहिली, मला ते वृंदावनचं तुझं लीलाधाम पाहायची ती इच्छा. भगवंतांनी भक्ताचे संकल्प पुरे करू नयेत, मग काय. चिंतेल्या रोकडे मनोरथ. चिंतन केलं भक्ताने का भगवान ते मनोरथ पूर्ण करत असतो. उडी घातली इथे त्या सरोवरात, परंतु ती आपल्या भगवंतासह वृंदावनला निघाली यमुनेमध्ये. भगवंताने थेट तिला तिथे प्राप्त केलं. वृंदावनामध्ये ती गेलेली आहे, यमुनेतून बाहेर पडलेली. आपल्या भगवंताने आपलं रक्षण केलं. आपला भगवान आपल्या बरोबर आहे. खूप समाधान वाटू लागलं. ती तो आनंद लुटते आहे. आपल्या मनातलं हे सर्व काही देवाने पूर्ण केलं. आपल्या जीवनात काही जो
अज्ञान अंधार असेल तो गेला पाहिजे. म्हणून कोण हा अंधार घालविल, म्हणून तिथे ती मीराबाई वृंदावनात पोहोचल्यानंतर म्हणते आहे, दीपक कोणी इथे आहे का, दीपक कोणी आहे का. दीपक काय करतो, दिवा अंधार घालवतो. तेव्हा माझ्या जीवनातला अंधार घालवणारा दिवा कुठे इथे आहे का. दीपक तिथले लोक, ते गोपाळ जे होते ते म्हणू लागले, इथे सगळे दीपकच आहेत, सगळे दीपक आहेत, तुला कोणता दीपक पाहिजे. म्हणे तुम्ही कोणतं एखाद्या शेजारचं नाव घ्या ना म्हणे. तर म्हणे इथे एक दीपक आहे सध्या, जीवगोस्वामी म्हणून. ते खूप मोठे अनन्य भक्त आहेत भगवंताचे, एकनिष्ठ भक्त आहेत, अतिशय भक्तिनिष्ठ असे हे जीवगोस्वामी आहेत. यांनी अनेकांचा अज्ञान अंधार दूर केलेला आहे, अनेकांना भक्ती मार्गाला लावलेला आहे. असं मग मीराबाई म्हणून लागली, चला जाऊ त्यांच्या दर्शनाला, आपला अज्ञान अंधार जाईल. मीराबाई तिथे आलेली आहे आणि तिथल्या रक्षकांना, द्वारपालांना, असणाऱ्या सेवकांना म्हणते आहे की मी मीराबाई आलेली आहे, मला स्वामींचं दर्शन हवं आहे, स्वामींच्या दर्शनाची मला इच्छा आहे, माझा अज्ञान अंधार त्यांनी दूर करावा, त्यांना मला पाहायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा ते सेवक गेले सांगतायत जीवगोस्वामींना की कोण आलेली आहे ती, त्या तुमची अपेक्षा धरतायत दर्शन घ्यावं म्हणून. कोणी एक माता महिला आहे बहिणी. त्यावेळेला जीवगोस्वामींनी सांगितलं, येऊ कसं दिलं इथे, तुम्हाला माहीत नाही का, माझा नियम आहे की स्त्रियांचं तोंड पाहायचं नाही, स्त्रियांचं मुख पाहायचं नाही, हा माझा नियम मी केलेला आहे. तेव्हा सांग दर्शन मिळणार नाही म्हणून, दर्शन मिळणार नाही, सांग. मी स्त्रियांचं दर्शन घेत नाही, स्त्रियांना दर्शन देत नाही, स्त्रीचं मुख पाहत नाही. त्या सेवकांनी म्हणून सांगितल्यानंतर मीराबाई अंतःकरणामध्ये अशा सचेत झाल्या की कोण हे आहेत, देवाचे भक्त म्हणून घेत आहेत, इथे राहत आहेत आणि स्त्रीमुख पाहायचं नाही म्हणतायत. इथे फक्त एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे भगवान. भगवान श्रीकृष्ण हा एकच पुरुष आहे. बाकी सर्व या लीलाधामामध्ये गोपी आहेत, स्त्रिया आहेत. इथे दुसरा पुरुष कोणीही नाही, एकच पुरुष इथे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. बाकी सर्व गोपी आहेत. इथे कोणत्याही पुरुषाला प्रवेश नाही. एकदा भगवान शंकराने अपेक्षा धरली, इथे यायचं, या रासलीलेमध्ये सहभागी व्हायचं, आनंद लुटायचा. या इच्छेने एकदा भगवान शंकरजी आले, पण त्या शंकरालाही इथे प्रवेश मिळाला नाही. त्या शंकरालाही ललिता गोपीने सांगितलं की तुम्हाला इथे यायचं असेल तर पुरुष रूपात येता येणार नाही, इथे गोपी होऊन तुम्हाला यायला पाहिजे, तर तुम्हाला आनंद मिळेल. तेव्हा इथे भगवान शंकराला देखील गोपी व्हावं लागलं. ते गोपीश्वर भगवान शंकर ते प्रसिद्ध आहेत. तर गोपी म्हणून शंकर इथे आले. इथे पुरुष एकच आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. बाकी सर्व स्त्रिया, बाकी सर्व गोपी आहेत. तेव्हा मी आता रासरासेश्वरी राधेला ताकीद देऊन विचारते की तुमचं हे लीलाधाम, आपण रासरासेश्वरी आहात. भगवंत रास करताना राधेची पहिली अनुमती घ्यायची आणि मग रासलीलेला परवानगी द्यायची. राधेच्या अनुमतीशिवाय रासलीला होत नसे. तेव्हा रासेश्वरी राधा, हे सर्व नियोजन करणारी ती राधा, त्या राधेला मी विचारणार आहे की इथे फक्त एकच पुरुष, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण.
बाकी सर्व गोपी इथे आहेत. इथे कोण एक हा घुसखोर शिरलाय, हा पुरुष कोण इथे शिरलाय, राधेने कसे याला इथे येऊ दिलं. या ठिकाणी फक्त गोपी, ह्याच स्त्रिया, इथे पुरुष दुसरा कोणी नाही, एकच पुरुष भगवान श्रीकृष्ण. अन्य पुरुषाला इथे प्रवेश कसा दिला. रास राशेश्वरी राधेजी सांगा मला, हा कोण इथे पुरुष तुम्ही येऊ दिला. या प्रकारचं मीराबाई जोराने आवेशात बोलल्यानंतर ते ऐकलं. जीवगोस्वामींना कानावर गेलं ते बोलणं, आणि जीवगोस्वामीच्या अंतःकरणातला हा भाव संपला गेला, नष्ट झाला. आणि त्यांच्या अंतःकरणात ते भावना निर्माण झाली की बरोबर इथे एक पुरुष भक्त भगवान आहे, तोच एक उत्तम पुरुष आहे. एको देव सर्वभूतेषु गूढा, तोच उत्तम पुरुष एक भगवान आहे, बाकी सर्व प्रकृती आहेत. पुरुष फक्त एक तो आहे. खरोखर आज माझ्या मनात हा जो भेदभाव होता, ही जी वेगळी भूमिका होती, मला वाटतं माझ्या भगवंताने या रूपाने येऊन माझा हा अंधार घालवला. म्हणून ही एक प्रकारे माझी गुरु आहे. म्हणून अशाचं दर्शन घ्यायला मी जायला पाहिजे. म्हणून जीवगोस्वामींनी ती आपली कुटी सोडली, बाहेर धावत आले आणि मीराबाईला हात जोडतायत. मीराबाई धावत आलेली आहे, मिठी मारली. जशी एखाद्या मुलीने आपल्या वडिलांना मिठी मारावी त्याप्रमाणे मीराबाई म्हणते, माझे बाबा तुम्ही आलिंगन देत आहात मला. माझ्या जीवनात या भक्तीकडे येऊन तुम्ही चांगल्या प्रकारे दिशा दिलेली आहे. जीवगोस्वामी म्हणतात, तुझ्यामुळे मला एक दिशा मिळालेली आहे. आणि या प्रकारे मग जीवगोस्वामींचं हे स्वरूप भक्तीकडे, मग स्त्री पुरुष हा भेदभाव डोक्यात न घेता सर्व गोपी भावाने पाहून एक भगवान श्रीकृष्ण पुरुष आहे या भक्तीत ते लीन झालेले आहेत. आणि तिथे राहत आहेत मीराबाई. परंतु तिथे न्यायला इकडून चित्तोडगडून लोक आले, मीराबाईला तिकडे नेलं गेलं. तिकडे गेल्यानंतर पुन्हा त्रास आहे. मग या प्रकारे तुलसीदास प्रभूंना पत्र पाठवलं मीराबाईंनी की मी काय करू, माझ्या जीवनाची वाटचाल असे घडत असताना मला त्रास होतो आहे. तेव्हा तुलसीदास प्रभूंनी सांगितलं की तुम्ही तिथे राहू नका, द्वारकेला जा. द्वारकेला जायला सांगितल्यानंतर ब्राह्मणा हाती तो निरोप आल्यावर मीराबाई ह्या द्वारकेला जायला निघालेले आहेत. इकडे मात्र हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर त्या राजाला, राणीला, पतीला, त्या सर्वांना एक वाटू लागलं की खरोखर ही किती भक्तिनिष्ठ, किती साधनानिष्ठ, भगवंताच्या सेवेत रममाण झालेली ही. आपण तिचा छळ केला, आपण तिला त्रास दिला, ही आपली चूक झालेली आहे. म्हणून तिला परत घेऊन या असं काही ब्राह्मणांना सांगितलं. ब्राह्मणांना पाठवलं, तुम्हाला वाटेल ते धन आम्ही देतो, पण तिला तुम्ही घेऊन या. ही द्वारकेला गेलेली आहेत. हे ब्राह्मण पाठीमागून गेले. ब्राह्मणांनी आग्रह धरला, तुम्हाला बोलवलेलं आहे, पुढे काय त्रास दिला जाणार नाही, सर्व आनंदाने तुम्हाला सांभाळणार आहेत, तर चला चला. आग्रह धरला, पण मीराबाईने सांगितलं नाही, आता मी येणार नाही. मी माझ्या आराध्याकडे आलेले आहे, मी माझ्या भगवंताशी आता समरस झालेले आहे, मी येणार नाही. ते म्हटले, तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही, इथे आम्ही उपोषण करून राहणार. अन्न पाणी वर्ज्य करून ते ब्राह्मण तिथे थांबून राहिले द्वारकेला. तर त्यावेळेला मीराबाई म्हणू लागले, आता काय करायचं, हे अन्न पाणी वर्ज्य करून उपोषण करून इथे राहिलेले आहेत, तर आपण आता इथे कसं राहायचं, काय करावं. तेव्हा तिने विचार केला, हे आपल्याला जाऊ देणार नाही. म्हणून मीराबाईने भाषा बदलली आणि सांगितलं की येते मी, पण भगवंताला विचारून येते. मी भगवंताला विचारायला जाते आणि मग तुमच्याबरोबर येते, हरकत नाही या विचारून म्हणे.
म्हणून विचारून यायला परवानगी दिली ब्राह्मणांनी. मीराबाई रणछोडजी भगवंताच्या मंदिरात गेलेली आहे आणि भगवंताला आळवते आहे, अट्टाहासाने म्हणते आहे, भगवंता आजपर्यंत माझ्या जीवनात भक्ती करून घेतली, आनंद लुटलेला आहे, आता मला बाहेर थांबण्याची काही इच्छा नाही, मला तू आता तुझ्यात सामावून घे. या प्रकारे मीराबाईंनी भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंत लगेच संकल्प करतायत आणि हा म्हणता मीराबाई बाहूमध्ये अशी कमरेमध्ये आपल्या अंगामध्ये विलीन होताना सर्वांना दिसून आले. हा म्हणता मीराबाईचा देह हा तिथे अदृश्य होऊन गेलेला आहे, भगवंताशी एकरूप होऊन गेली मीराबाई. याप्रमाणे सगळीकडं हा प्रकार प्रत्यक्ष तिथल्या द्विजवृंदाने पुजाऱ्यांनी सर्वांनी पाहिलेला हा प्रकार. मीराबाईचा देह काय दिसलेला नाही. तर अशी मीराबाई अनन्य भक्त होती. त्या मीराबाईचं विष प्राशन करण्याची देवाला लाज वाटलेली नाही, कोणतंही काम करण्याची देवाला लाज वाटत नाही. ते विष ग्रहण केलं आणि मीराबाईला कुठली बाधा होऊ दिली नाही. भगवान या प्रकारे भक्ताच्या सेवेमध्ये कसा तत्पर राहतो तुकोबारायांनी मीराबाईचं उदाहरण देऊन सांगितलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मीराबाईसाठी भगवान हा विषाचा प्याला घेतो आहे, मीराबाईला बाधा होऊ देत नाही. भगवंतांनी अशी भक्ता मीराबाई तिची सेवा या प्रकारे केली.